ज्या फ्रेममध्ये मी आहे ते चांगलं व्हायला पाहिजे हे मला आमिर खाननी शिकवलं. मी सरफरोशमध्ये ज्यावेळी झोपलेलो होतो, माझं पहिलं काम ते पहिला दिवस तो होता. माझे वडील खूप आधी लवकर गेलेत, म्हणजे मी 12वीत असतानाच बिचारे त्यांचा मर्डर झाला आणि मग ते गेले. आईशिवाय काहीच नाही ग, खरंच. आईशिवाय माझ्यामध्ये शून्य आहे सगळं. आज मला कोणी भेटलं, अशोक सराफ वगैरे तरी भेटले किंवा सगळे जुने लोक भेटले तर माझ्या आईच्या जेवणाची आठवण करतात. मंडळी, वेल डन आई हा सिनेमा 31 ऑक्टोबरपासून आपल्या भेटीला येतोय आणि मला असं वाटतं या सिनेमातले सर्वात यंगेस्ट कलाकार ह्या फ्रेममध्ये बसलेत. म्हणजे तुम्हीच बघू शकता किती यंग ही फ्रेम दिसते आजची. खूप स्वागत तिघांचंही. कसे आहात? एकदम मस्त, एकदम फर्स्ट क्लास. येस. आणि ना ट्रेलर बघताना प्रत्येक मोमेंटला असं झालं की आत्ता जरी मी कोणाशी बोलायला जरी असं झाले तरी पण एक मोमेंट मिस होईल, एखादा जोक मिस होईल. खरं तर इतकी धमाल तुम्ही सगळ्यांनी आणली आहे. विजय सर, तुमच्यापासून शंकर सरांपासून सुरुवात करेन, कारण का मगाशी विशाखाताई बोलली की तुम्ही सही रे सही नाटकामध्ये बॅकस्टेज काम केलं आहे आणि बरेच तुम्ही असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. मला सांगा, जेव्हा नाटकाची आपल्याला इतकी म्हणजे वारसा जो आपल्याकडे आहे नाटकाचा तो खूप वास्ट आहे, त्याच्याबद्दल आपण बोलण्या इतपत पण मोठे नाही आहोत. सही रे सहीपासून ते आत्तापर्यंतची ही जर्नी आणि हा वेल्डन आई सिनेमा किती स्पेशल आहे तुमच्यासाठी? ॲक्च्युली खरंच म्हणजे मी आधीपासून भरत सर, केदार सर हे सरांचे सगळे सिनेमे नाटक बघत आलेलो आहे. म्हणजे मला आठवतं लहान असताना सरांच्या सगळ्या सिरियल बघायचो. हसाचे कडफू, घडलंय बिघडलंय केदार सरांची. त्याच्यानंतर मग ते एक वेळ लागलं भरत सर, केदार सर. आणि माहीत नाही, लकीली कॉलेज म्हणजे 14 वर्षानंतर करेक्ट मी सहीमध्ये होतो. म्हणजे माझा फोटो होता की मी जेव्हा नाटक प्रेक्षक म्हणून बघायला गेलो तेव्हा मी भरत सर, केदार सरांवर फोटो काढला आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट सहीमध्ये बॅकस्टेजला गेलो आणि तेव्हा परत डमीचा रोल करायचो भरत सरांचा एक मी, आणि तेव्हा परत मी फोटो काढला. मी केदार सर, भरत सर लागलो, सर हा तेव्हाचा फोटो आहे जेव्हा मी प्रेक्षक म्हणून होता. आता एक कलाकार एक नाटकाचा भाग झालो आहे. पण त्याच्या आधी केदार सरांबरोबर मी बऱ्याच सिरियलला केलेलं, म्हणजे आली लहर केला करला असिस्ट केलेलं सरांना. त्याच्या आधी ॲक्च्युली मी थोडंसं अजून बॅक जातो, थोडंसं आधीचं बोलतो. केदार सरांच्या भेट व्हायच्या आधी मी बालनाट्य डिरेक्ट केलेलं, तेव्हा व्यावसायिक बालनाट्य डिरेक्ट केलेली मी, आणि त्याचे 25 शो झालेले. आणि त्याच्यानंतर मला संधी मिळाली की केदार सर, भरत जाधव प्रोडक्शनचं पहिलं नाटक येतं ढॅन केदार सर डिरेक्ट करतात. आणि मग मला कोणीतरी बोललं रे तिथं कॉस्ट्युमला एक मुलगा पाहिजे बॅकस्टेजला. तर मला त्या लाईटवाला विजय दादाने मला सांगितलं, रे शंकर बॅकस्टेज आहे, तुला केदार सरांसोबत काम करायचं होतं, तू येशील का? म्हटलं येतो ना बॅकस्टेजला. बोलला रे तू डिरेक्ट केलं आहे बालनाट्य. म्हटलं काय नाही, येतो. आणि मग तिथे मी कॉस्ट्युम चेंजिंगला होतो. मी म्हणजे ढॅनला बरेच कॅरेक्टर होते, मी भरत सर फक्त एक करायचे, बाकी एक 20-25 कॅरेक्टर सगळे कॉस्ट्युम चेंज करायचे. आणि तिथे मी सगळ्यांचे कपडे बदलायला होतो ढॅनला. आणि त्याच्यानंतर मी भरत सरांना बोललो की सर मला केदार सरांसोबत काम करायचं. केदार सरांसोबत म्हणजे भीतीच आहे अजून पण, असं ते एक रिस्पेक्ट असतो ना किंवा त्यांच्यासोबत बसायला भीती वाटते. मग भरत सर बोलले ठीक आहे. त्याच्यानंतर दामोदर पंत नाटक परत सर ओपन करत होते भरत जाधव प्रोडक्शनच्या अंडर. आणि मग त्यांनी केदार सरांना सांगितलं की रे केदार, शंकरला तुला असिस्ट करायचं आहे. सरने माझ्याकडे बघितलं, मी काही शिकवणार नाही, तू तुझं शिकायचं. म्हटलं असं झालं की परत ते बोलले, म्हणजे असं झालं. आणि मग तिथून एक असिस्टंटचा प्रवास सुरू झाला आणि त्यांच्याकडून मी खूप शिकलो, केदार सरांकडून. म्हणजे सरांचं ब्लॉकिंग, सरांचे विचार करायचे पद्धत, सरांचे शॉर्ट डिव्हिजन कसं करतात. मग ते हळूहळू शिकत सिरियल, नाटक, सिनेमा करत करत मग शेवटी फायनली एक वेल्डन आईपर्यंत येऊन पोहोचलो आणि आता प्रवास सुरू होईल. ॲक्च्युअलमध्ये मला असं वाटतं हा सिनेमा डेडिकेटेड टू आई आहे ना, आई. हो, सगळ्या आईंना समर्पित आहे. मुलं म्हणजे तुम्ही तिघंही रिलेट करू शकता. मुलं खूप जवळ असतात आईच्या. आई खूप लाड करते मुलांचं, असं एक म्हणणं आहे. पण आई सगळ्यांचेच लाड करते असं नाही आहे. पण ते एक असतं ना की बाबांना कसं सांगू, आई तू सांग बाबांना. हे तुमच्या तिघांच्या लाईफमध्ये पण असं कॉमन? हां, जेवण सर. माझे वडील खूप आधी लवकर गेलेत, म्हणजे मी 12वीत असतानाच बिचारे त्यांचा मर्डर झाला आणि मग ते गेले. पण त्यानंतर मला माझ्या आईने वाढवलं आहे. म्हणजे मी मोठा आणि माझी 2 लहान भाऊ. गिरगाव चौपाटी कोळी आम्ही, आमचा धंदा. आणि प्रॉब्लेम नव्हता, पण एवढ्या यंग, आई पण माझी यंग होती. माझे वडील गेले त्यावेळी इज ओनली 45. त्यामुळे त्यावेळी आणि ते पूर्वीची लग्न, त्या आईच्या आणि तिच्या वडिलांच्या एजमध्ये डिफरन्स, म्हणजे आई माझी असेल 30-35 असेल, वडील गेले त्यावेळी. तर तसं तिने वाढवलं आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझा DP पण आईबरोबरचा आहे. आईबरोबरच्या खूप आठवणी आहेत. त्यामुळे आईशिवाय काहीच नाही असं माझं म्हणणं आहे. आणि आई आणि वडिलांची सेवा आपण करत राहिलं पाहिजे. मी नेहमीच मुलांना म्हणतो, आज नवीन पिढीला,
की नेहमी आपल्या पॅरेंट्स बरोबर राहिलं पाहिजे आपण, आणि त्याचा फायदाच फायदा आहे, त्याचा हे नाहीच आहे. कारण का शेवटी ते एक एजपर्यंत गेल्यानंतर थोडंसं ते लहान मुलांसारखं वागतात वगैरे, ते ठीक आहे, पण तेवढं ॲडजस्ट करायचं, पण तुम्हाला फायदाच फायदा होतो. आज बऱ्याचशा घरी मी बघितलं ना, आता पद्धत आली आहे परत जुनी. हो. आता आईवडिलांबरोबर लोक राहत आहेत मुलं, कारण का मुलांना सांभाळणार कोण? आज नवरा बायको हे दोघंही नोकऱ्या करतायत, दोघंही जॉब करतायत, सोडणार कुठे मुलांना? आणि आजकाल आपण बघतो की आपण ज्यावेळी पाळणा घर असेल किंवा इथे मुलं ठेवली तर ती वेगळी असतात, आणि आपल्या आईवडिलांबरोबर असणारी मुलांचं वेगळं संगोपन आहे कम्प्लीट, असं माझं ठाम मत आहे. खूप फरक आहे त्यामध्ये. त्यामुळे तो एक फायदा आहे. आणि आईशिवाय काहीच नाही ग, खरंच. आईशिवाय म्हणजे शून्य आहे सगळं. आज मला कोणी भेटलं, अशोक सराफ वगैरे जरी भेटले किंवा सगळे जुने लोक भेटले, तर माझ्या आईच्या जेवणाची आठवण करतात. यार आईचं जेवण काय मस्त होतं यार. ते त्यामुळे मग ती इतकी ग्रेट होती ना. म्हणजे आम्ही थिएटर करायचो त्यावेळी कोण नाही, मी आणि सतीश पुळेकर नोकरी करायचो. मी पार्ट टाईम नोकरी करायचो आणि पुळेकर आम ॲडव्हर्टायझिंगमध्ये. बाकी प्रदीप पटवर्धन, प्रशांत दामले, विजय पाटकर कोणाकडेच नाही नोकरी, कळलं. तर मी माझ्या घरून डबे आणायचो जेवणाचे, आणि पैसेच नसायचे ना, पैसेच नाही कोणाकडे. तर ते सगळं ग्रेट होती ती, आणि तिने या पद्धतीने मला मोठं केलं. मग नंतर मी ॲक्टिंगमध्ये आलो हळूहळू, आणि मग तिने मला खूप सपोर्ट केला. सगळ्यांना खाऊ घालायची सवय तुमची आईकडनं आली आहे ना. येस बनमस्का येस काय येस, ती धमाल तर मुलं मगाशी सांगत होते सगळी जी आपल्या सिनेमातली आहे ती. विजय सर तुमच्याकडे येईन. खरं तर तुमचं ह्या सिनेमातलं पात्र म्हणजे ते सगळं असं जोडणारं आहे सगळ्यांना, आणि तेच म्हणजे तिथूनच एक कॉमेडी अशी सुरू होते. मला काय सांगाल, म्हणजे समोर जेव्हा विशाखा सुभेदार सारखी एक अभिनेत्री आहे जी कॉमेडीचा तिचा टायमिंग मॅच करणं म्हणजे एक हे आहे, पण कशी केमिस्ट्री तुमची जमून आली आणि किती धमाल केली आहे तुम्ही? काही नाही, या दोघांबरोबर काम करताना सगळं त्यांच्यावर सोपवायचं. आपल्याला जमतंय तेवढं आपण करायचं, बाकी ते मारून नेतात. फार तणाव घेतला की बिघडतं. म्हणजे तिथे तुम्ही रिलॅक्स्ड असणं गरजेचं आहे. तर मी पहिलं लक्ष द्यायचं की मी रिलॅक्स्ड घेते, कुठलाही तणाव नाही, माझं काम करायचं, उरलेलं भरून काढायचं, ते काम त्यांचं. तो एक असतो, सिनियर्सनी ती जबाबदारी घ्यायचीच असते असं गृहीत असते. पण तुमच्या ह्यांच्यातली मला एक सरांमधली क्वालिटी आवडते, ते किस्से मस्त सांगतात, खूप रंगवून सांगतात, आणि छान वाटतं ऐकायला की असं की हा ऐकत राहावं असं वाटतं. नाही किस्से कुणाबद्दल आहेत त्याच्यावर वापर. म्हणजे तुला किस्साच ऐकायचं तर ऐका. त्याच्यात काय, एकदा मला असं वाटतं की पहिला का दुसरा सिनेमा करत होतो यांच्याबरोबर, तर माझा आणि त्यांचा आणि त्यांची एक बायको असं असणारी ती बाई होती. ते देवळातून बाहेर येतात, मी झाडाखाली झोपलेलो, असा सीन होता. काय होत होतं, दिग्दर्शक होते नवीन, त्यांना काही कळेना. आता ह्यांचं ते काय वाटून तुम्ही इकडून या चाललेलं होतं. मी तोपर्यंत झाडाखाली निवांत लवंडलो होतो, कारण ऊन होतं, तर सावलीत असं मस्त. आणि थोड्या वेळानं बघतो तर वाडकर सर कुठे आहेत? वाडकर सर कॅमेरामॅनला सांगतात इथे कॅमेरा लाव, तू तिकडे कर, तू तिकडे जा, तू इकडनं तरी जा, तू कर, तू. अरे म्हटलं हे ऍक्टिंग करायला रोलही करते तर दिग्दर्शन चाललंय. बरं काय दिग्दर्शकाला काहीच हे नाही, त्याला बरं वाटतंय चेहऱ्यावर आपलं काम होतंय, कारण त्याला काही सुचतच नव्हतं काय करायचं ते. तर अशी दुहेरी जबाबदारी पार पडणारे जयवंत वाडकर. नाही, पण मी सगळ्यांना माहिती आहे, मी घोष डिरेक्टर म्हणूनच ओळखतात मला. म्हणजे मी असं नाही की आपल्या इथेच नाही, पण मी नीरज पांडे सगळ्यांकडे जिथे काम करतो तिकडे मला जे सुचतं ना ते लगेच बोलतो मी. हे मी असं करू का, मी तसं करू का. आता पण मी एक सिनेमा करतोय चिन्मय मांडलेकरांबरोबर, सुंदर सिनेमा, मला काही नावं नाही घेता येणार त्यांची, पण मस्त सिनेमा, मस्त रोल आहे माझा त्यात. आणि बऱ्याच म्हणजे हिंदीमधला माझा इतका सुंदर रोल मला चिन्मय मांडलेकरांनी दिलेला आहे, आणि तो तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम काम. त्यामुळे याचं मला काय म्हणते, म्हणजे हा आता ते वेगळ्या पद्धतीत सांगतो,
कळलं, म्हणजे उद्धट पद्धतीने सांगतोय, म्हणजे हा इंटरफिअर करतोय असं. पण मी तुम्हाला सांगू का, पण मला असं वाटतं की आपण 100% राहिलं पाहिजे आपल्या कामाशी प्रामाणिक. म्हणजे आता मला माहिती आहे ते चुकीचं आहे, कारण की इतका आपण काम केल्यानंतर आणि मग तरीसुद्धा मग काम करायचं ते जमत नाही मला. मग मी लगेच ताब्यात घेतो. मला कळलं ना एकदा डिरेक्टर थोडासा गडबड आहे, तर मग आपण आपलं ताब्यात घ्यायचं. आपण आपली गोष्ट किती ज्या फ्रेममध्ये मी आहे ते चांगलं व्हायला पाहिजे, हे मला आमिर खाननी शिकवलं. मी सरफरोशमध्ये ज्यावेळी झोपलेलो होतो, माझं पहिलं काम ते पहिला दिवस तो होता सरफरोशचा. झोपलेला आहे मी आणि असं बघत होतो आणि मग ते तो त्या पोलिसाला बोलतो रागारागाने, कोणता सिग्नल पे कोण काढा था, असं सगळ्यांना ते मनोज जोशी बिशी उभे असतात. तर तो एक ट्रॅफिकवाला त्याला एक वाक्य दिलं होतं, सर मैं कळा था मैं पान खाने गया. ते सिम्पल वाक्य, पण तो ज्या पद्धतीने आमिरने बोललं त्यामुळे तो मैं खडा था पान खाने गया था, कट 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 त्याने स्वतःच कट केला. मी आपला बघतोय आणि कट केला, त्याकडे गेला, देखो वापस बोलो सर मैं नहीं डरो मत अभी बोलो वापस बोलो, ऐसा करो. तो करतोय बिचारा, त्याला काय माहिती. हे ठर हे आम्ही म्हणजे आपल्याला शिबिरात शिकवलं जातं. ज्यावेळी आपण एखादं नाटक, म्हणजे मी आजही करतो, आजही नाटक किंवा कुठेही येतो ना शूटिंगच्या आधी, तर हे मी हे सगळं मसल्स आणि आपली ह्याच्यामुळे आपली जीभ चांगली फिरते. हे सत्यदेव दुबे वगैरे यांच्याकडे आम्ही शिकलोय आणि हेच करायचं असतं, थोडं एक्झरसाईज करायचं. तर तो त्याकडे करून देतो. मी झाला शॉट झाला, ओके झाला. मग मी आशुतोष, त्याला पहिला दिवस माझा आमिर खान, आणि तर मी कसं विचारणार ना आता आमिर खानला. तर आशुतोष गोवारीकर हा त्याबरोबर नेहमी असतो, मला म्हणजे असायचा. मग आशुतोष बरोबर मी फिल्म पण केलं होतं, काम पण, आणि ओळखत पण होता. आशूला म्हटलं, आशू मला याला विचारायचं यार, काय काय विचार ना. तर आमिर, ये जयवंत वाडकर है अपना, हाँ मेरे को जॉन ने पहचान करके दिया, ये थिएटर का एक्टर है, इसको कुछ पूछना है. तो मैं बोला देखो सर, मतलब आपने उसका रिहर्सल लिया, उसको बराबर बोलने, कैसे बोलना सब सिखाया. मैं बोला ये तो हम लोग डबिंग में भी कर सकते थे ना, डबिंगला आपण करू शकलो असतो ना. तर ते हा शॉट कट करून का केला. तो बोला नहीं, मैं जिस फ्रेम में रहता हूँ वो शॉट अच्छा ही होना. हम लोग डबिंग कर लेते थे, लेकिन उसका एक्सप्रेशन का क्या करते थे, ते फंबल त्याचं ते सगळं दिसलंच असतं ना बोलतो. तर ते मी तिथे शिकलो. त्यामुळे मी ऑब्झर्वेशन करून झालेला ॲक्टर आहे. आय एम नॉट ॲक्टर ॲट ऑल. प्रदीप पटवर्धन इज अ बॉर्न ॲक्टर, विजय पाटकर इज अ बॉर्न ॲक्टर, विजय निकम इज बॉर्न ॲक्टर, लेखक, दिग्दर्शक नंतर झाला. पण हे बॉर्न आहेत, यांना काही करावं नाही लागत. पण या गोष्टी आहेत ना, या मी ऑब्झर्व करून शिकलेलो आहे. हे मी का सांगतो की नवीन लोकांनी पण ऑब्झर्व करून तुम्ही स्वतःला मॅनिप्युलेट करू शकता. पण ती जिद्द पाहिजे, तेवढं जायला पाहिजे, तेवढं राहिलं पाहिजे. पण सर, आपल्या पहिल्या सिनेमात इतकी छान कलाकार आपल्याला जेव्हा मिळतात ना, तेव्हा आपल्याला असं असतं की यार आत्ता मी एक मॅजिक क्रिएट करणार आहे. अशीच खरंच फिलिंग असेल ना मनामध्ये तुम्हाला जेव्हा सिनेमाचं शूटिंग स्टार्ट झालं? नाही, ॲक्च्युली असं काही नव्हतं ॲक्च्युली डोक्यामध्ये. कारण हे आल्यानंतर मला माहीत नाही, ॲक्च्युली माझं उलटच होतं, झालं उलटच. मी थिएटर केल्यामुळे मी इम्प्रोव्हायझेशन खूप करतो मी स्वतः. म्हणजे मी लिहिलेलं पण मी हे नको हे कट कर, असं खूप होतं. पण ह्या सिनेमाला माझ्याकडून झालंच नाही. तर मला ते का कळलं ना की असं का होत नाही. कारण मी रीडिंग 4-5 वेळा केलं की मला सुचतं ना, इथे वाक्य होतं, इथे पंच, असं होतं. पण ह्या सिनेमाला झालंच नाही माझ्याकडून. मला माहीत नाही, मी त्या कॅरेक्टरमध्ये ते इतके सगळे होते की माझं मी हे जे करतं तिकडेच जायचो मी. आणि मग ते दडपण पण असं नाही वाटलं मला सर ॲक्च्युअली. म्हणजे कधी सरांसोबत तशी भीती नाही वाटली मला काम करताना की पहिलाच सिनेमा की भीती. मला आता पहिला शॉटच आठवत नाही ॲक्च्युली. पण भीती नाही वाटली की जी, कारण मी ज्या फिल्मला असोसिएट केलेलं ना तिथे मी ॲक्च्युअली डिरेक्ट केलेलं. म्हणजे तिथले शॉर्ट डिव्हिजन, सगळे ॲक्टरची रिहर्सल वगैरे मी घेतलेल्या. त्याच्यावर मला तशी भीती नाही वाटली की अरे त्यांना शॉर्ट कसं सांगू, असं आहे, इथे उठायचं आहे, बसायचं, किंवा DOPला कसं सांगू बाबा हा शॉट आहे, असं मला कधी वाटलं नाही. आणि त्यात हे इतकी इझी होती की ते आपसूक जायचे. म्हणजे सगळ्यांनी आपलं समजून काम केलंय सिनेमात, ते दिसतंय. आमचा कॅमेरामन पण साऊ म्हणून आहे, त्याची एक आता हिंदी फिल्म आली आहे की येते, काय नाव, नाही काय, आझम ती गेली, ती आझम एक होती जिमी शेरगिलची. त्याच्यानंतर 120 सुनील शेट्टीचे काहीतरी आहे, मुर्शिद नावाची मुर्शिद नावाच्या त्याची फिल्म आहे, खूप उत्कृष्ट आहे तो, खूपच चांगला. म्हणजे इतक्या कमी रिसोर्सेस मध्ये त्याने शूटिंग केलेलं. लाइटिंग
पण मानलं त्याला. छान केलं त्यांनी. आणि लाइटिंग क्विक सगळं काय आणि काय मला वाटतं की आम्ही असं म्हणजे डिस्कशन नाही झालं असं नाही, पण ते व्हायलाच पाहिजे ना, त्याशिवाय तुम्हाला चांगलं कसं होणार. प्रत्येक गोष्ट काही परफेक्ट नसते प्रत्येकाचीच. जे सांगत होतो ज्या सिनेमाचं उदाहरण, त्या सिनेमाचं वैशिष्ट्य हे होतं की तो दिग्दर्शक आनंदी होता की वाडकर सर करतायत. म्हणजे त्याला आनंद का वाटत होता की त्याचं अज्ञान उघडं पडत होतं अदरवाईज, आणि त्याच्या चेहऱ्यावर ते बघितल्यानंतर बरं एवढे सिनियर नट आहेत त्यांना नाहीतरी कसं म्हणायचं असाही प्रॉब्लेम होऊ शकतो, पण तसं नव्हतं इथे करतात ना, बरं झालं. पण वेल्डन आई मधला मला तुमचा सर्वात इमोशनल किंवा ना एक असा सीन सांगा, तुमच्या दोघांना प्रश्न आहे की ना खरंच तो करताना असं इमोशनल व्हायला झालं होतं आणि खरंच तो चॅलेंजिंग वाटलेला सीन. आमचं म्हणजे जो आम्ही या आपल्या ट्रेलरमधून पण फारसं दिसत नाही, जो वेल्डन आई जर नाव आहे त्याला सार्थक असं आमचे एंडच आहे. तो एंडचं जो आमचं सिच्युएशन आहे ती अप्रतिम आहे. तर त्यामधले म्हणजे मला ह्यातनी केलेला सीन हिच्याबरोबरचा बायकोबरोबरचा अप्रतिम सीन आहे. म्हणजे मला ते मी परवा आम्ही ते ट्रायल बघताना पण मला थोडंसं हल्लो होतो, पण आता कसं तिथे तो जरा क्लोजही होतं, दिसत नव्हतं व्यवस्थित, पण आता मला असं वाटतं खूप छान होईल तो सीन. तो ह्याचा सीन आहे. त्यानंतर मला तर खरंच आवडतात असे सीन करायला, आणि माझ्या नशिबात खूप आहेत त्या या सीनमध्ये. या सीन सरांचा पण एक आहे सीन, नाही सांगत आहे मी, पण सरांचं एक आहे मोमेंट जिथे सरांची वाक्य नाही आहेत, पण सरांचा फक्त चेहरा आहे. म्हणजे काही डोळ्याने जे काही मुलीचं आणि बापाचं जे रिलेशन आहे ना, ते तुम्हाला फिल्म बघितलं की त्यांनी फक्त चेहऱ्यानेच बोलले, काही एक वाक्य नाही. लग्नानंतर जेव्हा तू मुलीला भेटायला गेलास आणि मुलीची अवस्था बघितल्यानंतर बाप ज्या तऱ्हेने घायाळ नजरेने तिकडे, म्हणजे ती एक असं असते ना परिस्थिती की मी काही करूच शकत नाही, आता लग्न झालंय आता तुझं. जयवंत सरांना सुद्धा खऱ्या आयुष्यात मुलगी आहे, हो. त्यांचं एक वेगळंच नातं आहे आणि खूप कमाल नातं आहे. सो मला असं वाटतं मला असं वाटतं फक्त आईचीच नाही, संपूर्ण कुटुंबासाठीचा हा सिनेमा आहे आणि सगळ्यांनी जाऊन बघावा असा सिनेमा आहे. मला असं वाटतं की तुम्ही अपील करा प्रेक्षकांना, कारण का प्रत्येक जण आईला डेडिकेट करणार आहे हा सिनेमा. आपण बऱ्याचदा असं झालं की आपल्याला आई वेल्डन म्हणाली, पण आपण आईला वेल्डन नाही म्हणालोय कधी. सो ह्या निमित्ताने तेही म्हटलं जाईल. सो काय अपील कराल 31 ऑक्टोबरसाठी प्रेक्षकांना? काय 31 ऑक्टोबरला हा सिनेमा तुम्ही बघणं माझी इच्छा आहे म्हणून, किंवा जयवंत सरांची इच्छा आहे किंवा दिग्दर्शकाची इच्छा आहे म्हणून बघू नका. तुम्हाला उत्तम कलानंद आणि उत्तम ड्रामा आणि तुमचे 2-2.5 तास उत्तम जावेत असं वाटत असेल, आणि आपल्या आईला हा सिनेमा डेडिकेट करा. आईला घेऊन जा, आई बरोबर जा, आणि सगळ्या कुटुंबासह बघा. रादर अगदी एका उत्तम कुटुंबातला निरागसपणे लिहिलेला आणि निरागस माणसं असलेला गोड सिनेमा आहे. मला असं वाटतं की मी उगाचच ना माल विकावा म्हणून ते बोलतात ना, तसले शब्द वापरेन तर उगाचच मी बिझनेसवाला वाटेल. हे जे काय आवाहन आहे ते हृदयापासून आहे. खरंच बघा, खूप सुंदर सिनेमा आहे. खूप सुंदर सिनेमा, तुम्हाला खूप आवडेल. अप्रतिम सिनेमा आहे आणि वेल्डन आई या नावामध्येच आहे, त्यामुळे आईबद्दलचं प्रेम सगळ्यांनाच असतं. तुम्ही पहा, तुम्हाला खूप आवडेल. आई काय काय करू शकते आपल्या मुलांसाठी. आपण एवढे व्हिडिओज बघत असतो, एवढे इंस्टाग्रामवर बघत असतो, म्हणजे पशु पक्षी यांचेसुद्धा आपण बघतो की एक आई त्या आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी काय करते. तशी फिल्म आहे, त्यामुळे तुम्हाला ती खूप आवडेल. खरं. आणि सर तुम्ही तर सांगितलंच पाहिजे, कारण का एक वेगळी जबाबदारी दिग्दर्शकाची सुद्धा. आणि आता ॲक्च्युली निकम सरांनी खूप चांगलं सांगितलं सरांनी, पण त्याच्यामुळे मला वाटत नाही अजून काय सांगावं, की खरंच खूप प्रामाणिक प्रयत्न केला आहे आम्ही प्रेक्षकांसाठी. तर मला वाटतं की आमच्यासाठी नाही पण आईसाठी एक तुम्ही हा सिनेमा बघायलाच जा. कुठेतरी म्हणजे कनेक्शन तुमचं होईल की नाही यार खरंच आपण आलो ते बरं झालं. आणि माझी खूप इच्छा आहे की सगळ्या कुटुंबाबरोबर जा. तो फॅमिलीवाला आपला सिनेमा आहे. तर डेट विथ आई आफ्टर दिवाळी हे लक्षात ठेवा की आईला डेटवर घेऊन जायचं आहे. आता मित्रमैत्रिणीला घेऊन जातोच, बट आता खऱ्या अर्थाने आईला डेटवर घेऊन जा आणि तिला हा सिनेमा दाखवा आणि तुम्ही सगळे बघा.
तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्यांची कामं खूप आवडतील, म्हणजे प्रचंड आवडतील. 31 ऑक्टोबर आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जा, बघा, एन्जॉय करा. वेल डन आई. येस. आणि ट्रेलरमध्येच इतकं हसायला येतं तर पूर्ण सिनेमात किती अजून हसायला धमाल येणार आहे, धमाल येणार आहे. तर थँक्यू सो मच तुम्हा तिघांचाही, आणि खूप खूप शुभेच्छा वेल डन आईसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.